मुद्दा मी आधीही स्पष्ट केलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं पण आरक्षण झालं पाहिजे, ही भूमिका सर्वजण घेतात. पण प्रत्यक्ष बोलताना हे सगळं बोलायला सोपं आहे, पण करताना किती अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळं एका बाजूला तुम्ही मराठा समाजालाही सांगतात की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आम्ही ते देऊ, दुसऱ्या बाजूला तुम्ही ओबीसींनाही सांगतात की आरक्षण, तुमच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही. त्यामुळं कोणती तरी एक गोष्ट खरी असेल किंवा कोणती तरी एक गोष्ट खोटी असेल, ही भूमिका न्यूज आत्राने सातत्याने मांडलेली आहे. या सगळ्या भूमिका मांडत असताना जे ओबीसींचे आंदोलन झाले त्याही बाबतीमध्ये आपल्या भूमिका आपण अत्यंत तटस्थपणे मांडलेल्या आहे. त्यामुळे आम्ही आज अत्यंत तटस्थपणे मराठा आमदारांना प्रश्न विचारतो आहे की मराठा समाजातील आरक्षणाच्या प्रश्नाशी तुमचं काही देणं घेणं लागतं की नाही? तुम्हाला काही लाजा वाटतात की नाही? हा मराठा समाजाचा तुम्हाला प्रश्न आहे, जो न्यूज यात्राच्या वतीने आम्ही तुम्हाला विचारत आहोत. मराठा समाजातून आमदार झाल्यानंतर आत्ता मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाही आहेत, कोणत्याही पद्धतीचं राजकारण नाही आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण ज्या मागण्यांसाठी सुरू केलेलं आहे, त्यासाठी आपली मतदारसंघातील भूमिका काय आहे हे प्रत्येक मराठा आमदारांनी आता स्पष्ट करायला हवं. आपल्या मतदारसंघापुरतं आपल्या उपविभागीय अधिकारी असतात, तहसीलदार असतात आणि विशेष म्हणजे तलाठी असतात, आणि ज्या ज्या गावामध्ये या सगळ्या समित्या मराठा आरक्षणासाठी नेमण्याचं सांगण्यात आलं होतं, त्यासाठी मराठा आमदारांनी मागच्या 10-11 महिन्यामध्ये काय केलेलं आहे, हा मराठा आंदोलकांचा प्रश्न आहे. अर्थातच एकाही आमदाराने या सगळ्या प्रश्नावर काहीही केलेलं नाही, हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आत्ताच्या घडीला तरी मराठा आमदारांनीच याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट केला पाहिजे. अर्थात त्यांनी सपोर्ट केला नाही तर आंदोलन काही कमकुवत होईल अशी आत्ताची परिस्थिती नाही, कारण हे तळागाळातील लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे. याला कितीही बाजूनं तुम्ही राजकीय चष्मा लावून बघितलं, कितीही बाजूनं तुम्ही जातीय चष्मा लावून बघितलं, तरी हे गोरगरीब मराठांच्या लोकांचं आंदोलन आहे. जसं गोरगरीब ओबीसी रस्त्यावर उतरतात, तसंच गोरगरीब मराठी आता रस्त्यावर उतरत आहेत. हे सरकारने आणि सर्वांनी विचारात घेतलं पाहिजे आणि खास करून मराठा समाजातील सर्व पक्षाच्या आमदारांनी हे विशेष करून लक्ष घेतलं पाहिजे की सर्वात जास्त रोष असणार आहे तो मराठा आमदारांवर. कारण तुम्ही जातीच्या नावावर निवडून आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाच्या भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काय जिथे सामदाम दंड भेद असतील त्या पद्धतीनं 1.5 लाख 2 लाख मतदारांमधून तुम्ही 1.5 लाख 2 लाख मतदान घेतलं, निवडून आले. काहींना 2 लाखाचं मताधिक्य मिळाले असेल, याचा अर्थ तुम्ही मतदारसंघाचे राजे झालेले आहात असं नाही. त्या मतदारसंघामध्ये ज्या कोणाचे ओबीसीचे असतील, मराठ्यांचे असतील, इतर सगळ्यांचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता आहात, ही तुमची भूमिका जास्त महत्त्वाची असते. आणि आज मराठा आंदोलक जेव्हा रस्त्यावर उतरत आहेत त्यावेळी खास करून ज्या समाजातून तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात त्या समाजासाठी तुम्ही काय करत आहात, हा न्यूज यात्रा आंदोलकाच्या वतीने आपल्याला प्रश्न विचारत आहे.